जापी माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक संभाजी दौलत पाटील यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 30 मे 2026 रोजी शनिवारी सायंकाळी 6 ते 9 दरम्यान धुळे शहरातील श्री समर्थ बैठक हॉल, पोद्दार इंग्लिश स्कूल, केदार ड्रीम सिटी नागावबारी धुळे या ठिकाणी सदर सेवापूर्ती कार्यक्रम घेण्यात आला। जापी येथील माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री दादासो संभाजी दौलत पाटील ते प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा धुळे ग्रामीण आमदार राम बधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटना, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आप्तेष्ट नातलग मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता। तर सत्कारार्थी SD पाटील संभाजी दौलत पाटील मुख्याध्यापक यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर SD पाटील सर यांचा जन्म 19/5/1968 साली नगाव येथे झाला। त्यांनी आपले शिक्षण प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण M.Com, BPEd यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण करून ते शिक्षक झाले। धमानी येथील संत देवगिरी बाबा माध्यमिक विद्यालय येथे त्यांनी अध्यापनाचा प्रवास सुरू केला। तर धमानी, वरखेडे अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली। मुख्याध्यापक SD पाटील सर यांना हेरून त्यांना या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर त्यांनी विश्वासाने जबाबदारी दिली व त्यांनी देखील विश्वासाने जबाबदारी पार पाडली। त्यांना एक मुलगा, 2 मुली असून अतिशय उत्कृष्टपणे मुलांना देखील शिक्षण दिले व मुलगा देखील आता CA पूर्ण करीत असून सेवापूर्ती गौरव सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी संभाजी पाटील यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस सर्व विविध पक्ष संघटना, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बधाने, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानज्योतिताई बधाने व सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील भावी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। वर्गातून बाहेर पडतात, परंतु विद्यार्थ्यांच्या हृदयातून ते कधीच बाहेर पडत नाही। त्यांचे विचार, त्यांचे संस्कार, त्यांचे मार्गदर्शक हे नेहमी विद्यार्थ्यांसोबतच राहते। शेवटी जाता जाता एवढेच म्हणून जाईल, कृतार्थ झाले